आला असं फायनल करून टाकणार आहे. मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम. 3 मे पासून कडक उन्हात आमरण उपोषण करणार. उष्माघातानं जीव गेल्यास सरकार जबाबदार. जरांगेंचा इशारा. जरांगेंनी आंदोलनाची भूमिका सोडून द्यावी. राधाकृष्ण विखे पाटलांची मागणी. उद्या जरांगेंची भेट घेऊन आंदोलन न करण्याची विनंती करणार. विखे पाटलांची मागणी. सीएनजी दराची 100कडे वाटचाल सुरू झाल्याची चर्चा. पुण्यात सीएनजी प्रति किलो 2.5 रुपयांनी महाग. नाशिकमध्येही सीएनजी महागला. पुण्यात स्कूल बसचं भाडं वाढणार. स्कूल बसचं भाडं 15 ते 20% वाढवण्याचा निर्णय. 1 जून पासून भाडेवाढ लागू होणार. महायुतीत विधान परिषद जागा वाटप फॉर्म्युला ठरल्याची चर्चा. 11-4-2चा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती. वाद निवळला तरी नेते दिल्लीतच असल्यानं चर्चांना उधाण. नीट पेपर फुटी प्रकरणी मोठेगावकरच्या लातूरच्या बँकेतील लॉकरचा सीबीआयकडनं तपास. लॉकरमध्ये पैसे कागदपत्र ठेवल्याचा संशय. तेजस शहा होता अनेक प्राध्यापकांच्या संपर्कात. नामांकित कॉलेजच्या प्राध्यापकांशी तेजसचा संबंध असल्याची माहिती. पुण्यातील कॉलेजमध्ये 5 प्राध्यापक रडारवर. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात 28 दिवसात भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित. आरोपी विरोधात पुरावे असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. जळगावात 200 लिटर दुधात भेसळ. धरणगावात अन्न औषध प्रशासनाची कारवाई. आरोपी सोमनाथ माळी विरोधात गुन्हा दाखल. बंगळुरू आणि गुजरातमध्ये इबोलाचे 2 संशयित रुग्ण. एकाचा मुंबईतून गुजरातमध्ये प्रवास. दोन्ही रुग्ण आयसोलेशनमध्ये.